हॅलो गाईज, माय नेम इज प्रियांशू आणि तुमच्या सर्वांचं ज्ञान क्लासेस मध्ये परत एकदा स्वागत आहे. सो आज आपण आपला अवर अर्थ अँड अवर सोलर सिस्टम EVS 1 चा पहिला टॉपिक संपवणार आहे. सो त्याचे दोन क्वेश्चन्स बाकी होते. या लेक्चरच्या आधी क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 4 हे क्वेश्चन्स घेतले होते आणि क्वेश्चन नंबर 3 हा तुम्हाला होमवर्क दिलेला होता, कारण की तो खूपच सोपा होता म्हणून. ओके, सो आज क्वेश्चन नंबर आपण 5 करणार आहे. सो त्याच्यात पण दोन क्वेश्चन्स आहे. सो त्याच्यातला जो पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजे आहे का फॉर व्हॉट पर्पज आर रॉकेट्स युज्ड इन स्पेस ट्रॅव्हल. ओके, कुठल्या गोष्टीसाठी जे स्पेस रॉकेट आहे म्हणजे जे रॉकेट्स आहे ते यूज होतात स्पेस ट्रॅव्हल मध्ये. ओके, सो त्याचा आन्सर आहे we use space launch technology to propel the spacecraft into outer space defying gravity. Okay, second point काय, it requires a tremendous amount of energy to launch a spacecraft which is thousands of tons in weight. Okay, the energy is obtained through the burning of an ample quantity of fuel present in the rocket. Okay, thus rockets are used to launch the spacecraft in space travel. Okay, म्हणजे काय करणार आपण, काय यूज करतो, स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी यूज करतो स्पेसक्राफ्टला आउटर स्पेस मध्ये पाठवायला. ओके, इट रिक्वायर अ ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे कुठला पण स्पेसक्राफ्ट म्हणजे रॉकेट असो त्याला आकाशात म्हणजे स्पेस मध्ये पाठवण्यासाठी खूप सारी एनर्जी लागते. ओके, विच इज थाउजंड्स ऑफ टन्स इन वेट. ओके, एनर्जी टू लॉन्च स्पेसक्राफ्ट म्हणजे खूप प्रमाणात ती एनर्जी लागते आणि त्या स्पेसक्राफ्टला म्हणजे लॉन्च करण्यासाठी. आणि तो स्पेसक्राफ्ट किती टन म्हणजे हजारो टन मध्ये असेल तो वेट मध्ये. ओके, सो द एनर्जी इज ऑब्टेन थ्रू द बर्निंग ऑफ अन अँपल क्वांटिटी ऑफ फ्युएल प्रेझेंट इन द रॉकेट. म्हणजे काय काय ना, रॉकेट मध्ये फ्युल असतं त्यामुळे ते ना म्हणजे त्याच्या बर्निंगमुळे तो रॉकेट आकाशात उडतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का ना गाडी चालवताय 4 व्हीलर, सो तुम्ही बघायला असेल तर तुम्ही फ्यूल टाकताय त्याच्यातलं फ्यूल बर्न होते म्हणून तुमची गाडी चालते. ओके, तसंच एक रॉकेट मध्ये फ्यूल आहे म्हणून तो रॉकेट खूप सारी एनर्जी जनरेट करतोय आणि म्हणून तो वरती जातोय म्हणजे स्पेस मध्ये जातोय. ओके, आणि लास्ट पॉईंट काय आहे, द रॉकेट्स आर यूज टू लॉन्च स्पेसक्राफ्ट इन स्पेस ट्रॅव्हल. म्हणजे रॉकेट्स हे यूज होतात स्पेसक्राफ्ट साठी इन स्पेस ट्रॅव्हल मध्ये. ओके, तुमचा जो सेकंड क्वेश्चन आहे तो, एक सेकंड. ओके, व्हॉट इन्फॉर्मेशन डू मॅनमेड सॅटेलाइट्स प्रोव्हाइड. ओके, मॅनमेड सॅटेलाइट्स काय काय इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करतात. आता हा आपण टॉपिक आधी पण वाचलेला होता लेसन मध्ये. का मॅनमेड सॅटेलाइटचा एक पॉइंट दिलेला होता, असं काहीतरी डू यू नो काहीतरी होतं. सो त्याच्यात बघू शकता तुम्ही, त्याच्यातून पण तुम्ही कॉपी करू शकता. का मॅनमेड सॅटेलाइट्स प्रोव्हाइड्स युजफुल इन्फॉर्मेशन on agriculture, the environment, weather forecasting, and searching for water and minerals from earth. ओके, मॅनमेड सॅटेलाइट्स काय प्रोव्हाइड करतात आपल्याला, म्हणजे काय युजफुल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात आपल्याला ते, लाईक ऍग्रिकल्चर, शेती, द एन्व्हायरमेंट म्हणजे जे परिसर आहे. ओके, वेदर फोरकास्टिंग म्हणजे वातावरण कसं आहे. ओके, म्हणजे कुठे पाऊस पडतोय, कुठे ऊन पडतंय, किती डिग्री पाऊस म्हणजे किती डिग्री ऊन पडतोय, आणि वरून जो तुमचा पाऊस आहे तो किती जोरात येणार आहे सगळं सांगतो तुम्हाला. हे तुम्हाला गुगल वरती दिसेल पण. ओके, अँड सर्चिंग फॉर वॉटर अँड मिनरल्स म्हणजे पाण्याचा शोध घेणे किंवा मिनरल्सचा शोध घेणे यासाठी पण उपयोगी येतं. ओके, सच इन्फॉर्मेशन कॅन बी यूज टू मेक मॅप्स. आता ओके, ही जी इन्फॉर्मेशन आहे ही यूज होते मॅप बनवण्यासाठी. ओके, तुम्ही कुठला पण मॅप बघू शकता, तुम्ही म्हणजे इंडियाचा मॅप किंवा वर्ल्ड मॅप बघू शकता, त्याच्यावरती नाही अशी इन्फॉर्मेशन दिलेलं असतं का वेदर किंवा ऍग्रिकल्चर किंवा अशा गोष्टींचे म्हणजे मॅप्स बनवलेले राहतात. ओके, मॅनमेड सॅटेलाइट्स आर ऑल्सो यूज फॉर टेलिकम्युनिकेशन. मॅनमेड सॅटेलाइट्स आहे ते टेलिकम्युनिकेशन साठी पण युजफुल होतात. म्हणजे काय, तर तुम्ही
तुमच्या मित्राला किंवा कोणाला तरी रिलेटिव्हला तुम्ही कॉल करू शकता. ओके, सॅटेलाइट थ्रू. कारण की डायरेक्टली नेटवर्क थ्रूच होत आहे ना ते, म्हणून सॅटेलाइट. ओके. सो हे तुमचे 2 क्वेश्चन्स आहे लास्टचे. आणि याच्या आधीचे पण जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही रिव्हिजन केलेच असेल, आणि म्हणून हे क्वेश्चन पण आता तुम्ही रिवाइज करून घ्या. ओके, एकदा नीट वाचून वगैरे घ्या. आणि बस. आणि पुढच्या लेक्चरला आपण नवीन चॅप्टर जो आहे आपला मोशन ऑफ अर्थ. ओके, सो आपण चालू करूया तो. आणि आजसाठी एवढंच.